नमस्कार, मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत आणि झणझणीत अशी भरली वांगी. खायलाही अप्रतिम आणि भन्नाट लागणारी ही वांगी कशी बनवायची याच्या रेसिपीमध्ये आपण जाणून घेणार आहोत. कमीत कमी साहित्यात कमीत कमी मसाले वापरून ही भाजी अप्रतिम बनते. तर नक्की ट्राय करा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वांग्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे आहे छोटी छोटी वांगी. ही अर्धा किलो वांगी आहेत. तर याला कट करून आपण स्वच्छ करून घेऊयात. तर जी देठे मोठी वाटत आहे तिला कट करूयात आणि याचे काटेही आपण काढून घेऊयात. तर अशा प्रकारे काटे काढून याचं जी मोठाली देठ वाटत आहे ती काढून घेऊयात आणि याला आतल्या साईडनं कट करायचं आहे 4 फोडींमध्ये अशा प्रकारे. आणि कीड लागलेली वांगी आपल्याला बाजूला काढायची आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला हे वांगे कट करून दाखवत आहे. अशीच सगळी वांगी आपल्याला कट करून घ्यायची आहेत. तर मी सगळी वांगी कट करून पाण्यात टाकून ठेवलेली आहेत, काळी पडू नाही म्हणून. तर ही वांगी आपण बाजूला ठेवूयात आणि एका पॅनमध्ये तेल टाकून घेऊयात. ही वांगी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत. तेलात टाकायच्या अगोदर स्वच्छ पुसून घ्यायचे आणि मगच तेलात टाकायचे आहेत. तेल उडू नये म्हणून मी याच्यावर झाकण ठेवून थोडंसं परतून घेणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे तेल उडतं. तर तुम्ही झाकण ठेवूनही याला परतून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला 4 ते 5 मिनटं लो गॅसवर हे वांगे फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये. हे फ्राय झालेले आहेत तर काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. आणि याच्यात जे तेल उरलेलं आहे त्यामध्ये आपण एक मोठा बारीक चिरलेला कांदा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला परतून घेणार आहोत. हा परतून झाला की याला साईडला करून आपण याच कढईमध्ये टोमॅटो टाकणार आहोत. तर ही कढई लोखंडाची आहे. तर तुम्ही कोणतं पण नॉनस्टिक पॅन किंवा कढई घेऊ शकता. यालाही छान त्याची साल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटोला. आणि नंतर आपल्याला याच्या टाकायच्या आहेत 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 चमचे शेंगदाणे. शेंगदाण्याने आपली भाजी घट्ट होईल थोडीशी. आणि 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या, 1 ते 1.5 चमचा धने आणि 2 तेजपत्त्याची पाने ॲड करून आपल्याला छान अशी परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर पाववाटी किसलेलं खोबरं मी इथं ॲड केलेलं आहे. छान लालसर परतून घ्यायचं आहे आपल्याला. अशाच प्रकारे पूर्ण आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत खोबरंही परतून घ्यायचं आहे. सगळे मसाले एकत्र करून आपल्याला अगदी लो गॅसवर हे अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. थंड करण्यासाठी बाजूला ठेवूयात. थंड झाले की आपल्याला हे मसाले मिक्सरच्या भांड्यातून बारीक वाटून घ्यायचे आहेत थोडंसं पाणी टाकून. तर इथे मी मसाले थंड झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला काढून घेऊयात. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला बारीक वाटण असं बनवायचं आहे. तर मी याचं वाटण बनवून घेते. तोपर्यंत आपण कढईमध्ये फोडणीसाठी तेल टाकूयात. तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी, त्याचबरोबर 1 चमचा जिरं टाकायचं आहे. दोन्हीही छान तडतडले की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जे वाटण आपण मिक्सरला लावून घेतलं होतं ते. बाकी कुठलेही आपल्याला काही वापरायचं नाही. टोमॅटो, लसूण वगैरे सगळं आपण याच्यातच काढून घेतलेलं आहे. छान तेलामध्ये टाकलं की याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि लो टू मीडियम गॅसवर छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तर अशा प्रकारे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. चमच्याने खालीवर करत सगळ्या तेलामध्ये याला मिक्स करायचं आहे. त्याला छान परतून घेऊयात. शेंगदाण्यामुळे थोडंसं खाली तळाला चिटकतं, पण तेल सुटलं की हे चिकटत पण नाही. तर अगदी छान तेल सुटलेलं आहे. 5 मिनटं झालेली आहेत. ते या वाटणामध्ये जे आपण मिक्सरला वाटून घेतलं होतं त्याच्यामध्ये पाणी टाकून याच्यामध्ये धुवून घेणार आहोत आणि डबल याला 2 ते 3 मिनटं
छान परतून घेऊयात. इथं 3 मिनटं झालेली आहेत आणि हा आपला जे वाटण आहे ते छान परतून झालेलं आहे. याला छान प्रकारे तेल सुटलेलं आहे. याच्यामध्ये मसाले ॲड करूयात. आवडीप्रमाणे तुम्ही लाल तिखट टाकू शकता. मी इथं 1.5 चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे. त्याचबरोबर हळद पावडर टाकायची आहे. एक चमचा काळा मसाला घरी केलेला तुमच्याजवळ जो अवेलेबल असेल तर तुम्ही इथे वापरू शकता. त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला. त्याला छान मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये ॲड करायचे आहेत आपण जी फ्राय केलेली वांगी आहेत ती. तर हा मसाला सगळ्या साईडने या वांग्यांना लागेल असं परतून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला 2 ते 3 मिनटे या वांग्यांना परतून घ्यायचं आहे. म्हणजे मसाले आपल्या वांग्यामध्ये जातील. 2 ते 3 मिनटं परतून झालं की यामध्ये आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं आहे. जर तुम्हाला खूप जास्त घट्ट किंवा पातळ भाजी आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही इथं पाण्याचा वापर करू शकता. मीठ टाकून या वांग्यांना आपण शिजू देणार आहोत 10 ते 15 मिनटं. थोडीशी कस्तुरी मेथी क्रश करून टाकायची आहे आणि ही आपली भाजी 10 ते 15 मिनटात तयार होते. खूप भन्नाट खायला लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर ही भाजी आपण काढून घेऊयात. खूप भन्नाट अशी भरल्या वांग्याची भाजी तयार आहे. खायलाही तितकीच अप्रतिम लागते. नक्की एकदा ट्राय करा आणि तुमची भाजी कशी झाली हे कमेंट करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद.